तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे 2 महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सर्वात जास्त 107 जागा मिळाल्या। त्यानंतर थलपती विजय यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, डेली अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट बघण्यासाठी। थलपती विजय हे राजकारणात अजून नवखे आहेत, मात्र तरी देखील सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून आणत तामिळनाडूच्या राजकारणात आपला पाय घट्ट रोवला। आता त्यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येते, त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार एकाच वेळी 15 आमदारांना राजीनामा द्यायला लावायचा आणि थलपती विजय यांचं सरकार अल्पमतात आणून ते पाडायचं असा हा डाव होता। मात्र गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक देखील करण्यात आली आहे। 15 आमदारांना प्रत्येकी 35 ते 50 कोटी रुपयांची ऑफर देखील त्यासाठी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येते। मात्र टीव्हीकेच्या एका आमदारानं या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि सर्व कट उधळला गेला। मला स्वतःला 35 लाखांची ऑफर देण्यात आली होती असा दावाही त्या आमदारानं केलाय। मात्र हा कट उधळून लावण्यात थलपती विजय यांना मोठं यश मिळालंय। दरम्यान 2022ला अशीच उद्धव ठाकरे यांची देखील अवस्था झाली होती। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंड केला, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। महायुती सरकार कोसळलं होतं, परंतु थलपती विजय हे राजकारणात नवखे असताना देखील त्यांनी हा कट वेळीच ओळखून हाणून पाडला, त्यामुळे सध्या तरी सरकार सुरक्षित झालंय। मात्र थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पूर्ण बहुमत नसल्यामुळे भविष्यात देखील असेच काही प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तेव्हा या सर्व गोष्टींना थलपती विजय कसं तोंड देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।